जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SVPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण M.Com पार्ट सेकंड सेमिस्टर 3 मधील जे ऑल सब्जेक्ट आहे या सब्जेक्टच्या समर एक्झाम 2022 मध्ये ज्या काही परीक्षा झालेल्या होत्या तर त्याचे क्वेश्चन पेपर कसे होते या बाबतीत आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अधिक माहितीसाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षाबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग आपण बघूया की M.Com पार्ट सेकंड सेमिस्टर 3 मधील ऑल सब्जेक्टचा क्वेश्चन पेपर. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आहे 321 बिझनेस फायनान्स या विषयाची क्वेश्चन पेपर. क्वेश्चन पेपर ही टोटल 60 मार्काची आहे आणि त्यासाठी तुम्हाला टाइम ड्युरेशन दिलेला होता 3 तास. ओके, 3 तासामध्ये तुम्हाला 60 मार्कांची प्रश्नपत्रिका असते. यामध्ये टोटल तुम्हाला 6 प्रश्न विचारलेले आहे. यातील पहिला आणि क्वेश्चन नंबर 6 हा कंपल्सरी तुम्हाला सॉल्व करायला सांगितलेला होता. तर क्वेश्चन नंबर सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ अशा 4 प्रश्नांपैकी कोणतेही 3 प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे होते. आणि राईट साईडला जे काही फिगर दाखवलेले आहे या तुमच्या फिगर कशाच्या संदर्भात दाखवलेल्या आहे तर मार्क दर्शवण्याच्या संदर्भात दाखवलेल्या आहे. तर या पद्धतीने टोटल तुम्हाला प्रश्नपत्रिका असणार आहे. पहिला प्रश्न कोणता असणार आहे तो म्हणजे MCQ स्वरूपाचा असणार आहे. यामध्ये टोटल 8 MCQ दिले जातील. त्यापैकी कोणतेही 6 MCQ तुम्हाला सॉल्व करायचे आहे. एका MCQ साठी 1 मार्क. असे 6 प्रश्नांची उत्तरं लिहिली तर 6 मार्क्स तुम्हाला भेटणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, बिझनेस फायनान्स हा पेपर तुम्हाला मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश अशा दोन्हीही लँग्वेजमधून तुम्हाला बघायला भेटणार आहे. एखाद्या विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्ममध्ये जर का इंग्लिश सब्जेक्ट चूज केला किंवा इंग्लिश मीडियम चूज केलं बट त्याला जर का पेपर मराठीतून द्यायचा असेल तर त्यांनी पहिल्यापासून सगळे पेपर मराठीतून देणं अपेक्षित आहे. म्हणजे नाही तर असं व्हायला नको की क्वेश्चन नंबर 1 इंग्लिशमधून सॉल्व केला आणि सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ हे जे काही पुढचे प्रश्न आहे ते मराठीतून लिहिले तर असं चालणार नाही. तर दोन्हीपैकी एकाच लँग्वेजमधून तुम्हाला सॉल्व करणं अपेक्षित आहे. बघा टोटल तुम्हाला ABCDEFGHI अशा पद्धतीने टोटल 8 MCQ दिलेले आहे. त्यापैकी कोणतेही 6 सॉल्व करायचे आहे. इफ तुम्हाला जर पॉसिबल असेल तर सगळेच्या सगळेच सॉल्व करणं गरजेचं असेल. कारण का की तुम्हाला 8 पैकी एखादं चुकलं तर तुम्हाला 8 पैकी 6 मार्क तरी होतील. म्हणजे एखादे 2 जरी चुकले तरी 6 पैकी 6 मार्क्स तुम्हाला भेटून जातील. क्वेश्चन नंबर सेकंड हा तुमचा चॅप्टर नंबर 1 वर आधारित असतो. ओके, त्यामध्ये ब्रॉड क्वेश्चन्स आहे. 14 मार्कासाठी विचारलेला होता की बिझनेस फायनान्स म्हणजे काय आणि त्याचा स्कोप आणि इम्पॉर्टन्स एक्सप्लेन करा या पद्धतीचा प्रश्न होता. तर प्रश्न क्रमांक 3 हा चॅप्टर नंबर 2 वर आधारित होता, ज्यामध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजिक फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजेच काय आणि त्याचे ऑब्जेक्टिव्ह विचारलेले होते. नंतर क्वेश्चन नंबर 4 हा टॉपिक नंबर 3 वर आधारित आहे. एकदम सोपा प्रश्न होता. डिफाईन द टर्म ऑफ इक्विटी शेअर्स, एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इक्विटी शेअर. तर क्वेश्चन नंबर 5 हा चॅप्टर नंबर 4 वर होता, जो होता व्हॉट इज शॉर्ट टर्म फायनान्स, एक्सप्लेन द सोर्सेस ऑफ शॉर्ट टर्म फायनान्स. ओके, सो या पद्धतीने पाठीमागच्या वर्षातले क्वेश्चन्स विचारलेले होते. यावेळेस थोडेसे डिफरंट क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. तर क्वेश्चन नंबर 6 जो काही आहे तो आहे राईट शॉर्ट नोट्स एनी 2. तुम्हाला 12 मार्कासाठी हा क्वेश्चन नंबर 6 आहे. कोणत्याही 2 शॉर्ट नोट सॉल्व करायच्या. एका शॉर्ट नोटसाठी 6 मार्क आहे. याचं उत्तर ॲटलिस्ट 2 पेजेस ते 3 पेजेस तुम्हाला उत्तर असणं अपेक्षित आहे शॉर्ट नोट्सचं. यामध्ये तुम्हाला फ्युचर व्हॅल्यू ऑफ मनी हा चॅप्टर नंबर 1 वर शॉर्ट नोट्स होती. त्यानंतर तुम्हाला कॅपिटलायझेशन ही चॅप्टर नंबर 2 वर नोट्स होती. त्यानंतर डिबेंचर ही चॅप्टर नंबर 3 वर शॉर्ट नोट्स होती. तर चॅप्टर नंबर 4 वर वर्किंग कॅपिटल या पद्धतीचा तुम्हाला प्रश्न होता. सो विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्हाला बिझनेस फायनान्सची क्वेश्चन्स पेपर अवेलेबल होती. हीच क्वेश्चन पेपर तुम्हाला मराठीतून बघायलाही देखील भेटेल. याच्यामध्ये जसं की पहिला प्रश्न रिकाम्या जागा भरा. कोणत्याही 6 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची होती. अ, ब, क, ड, नंतर ई, एफ, य आणि र या पद्धतीचे असे 8 प्रश्न विचारलेले MCQ प्रश्न विचारलेले होते. त्यामुळे तुम्हाला प्रश्न लिहायचा आणि त्याच्या खाली जे तुमचं उत्तर तुम्हाला बरोबर वाटत असेल तर ते तुम्ही लिहायला पाहिजे. जसं की बघा इथं एफ म्हणून हे भागधारक हे डॅश डॅश असतात. कंपनीचे ग्राहक, कंपनीचे मालक, कंपनीचे धनको, कंपनीचे व्यवस्थापक. मग याचं उत्तर काय आहे? कंपनीचे मालक. मग तुम्ही काय केलं पाहिजे? एफ आकडा टाकला पाहिजे, लिहिलं पाहिजे भागधारक हे डॅश डॅश असतात आणि खालच्या ओळीला उत्तर कंपनीचे
मालक. अशा पद्धतीने तुम्हाला या प्रश्नांची सोडवणूक करायची आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, व्यावसायिक वित्तपुरवठा म्हणजे काय आणि व्यावसायिक वित्तपुरवठ्याची व्याप्ती आणि महत्त्व स्पष्ट करा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, व्यूहरचनात्मक वित्तीय नियोजन म्हणजे काय आणि वित्तीय नियोजनाची उद्दिष्टे स्पष्ट करा. यावेळेस कदाचित जर का प्रश्न असेल तर वित्तीय नियोजनाच्या पायऱ्या किंवा टप्पे जो काही आहे तर ते तुम्हाला कदाचित विचारले जातील. पुढे आहे, पुढचा जो काही महत्त्वाचा प्रश्न आहे तो आहे प्रश्न क्रमांक 4, समहक्क भाग म्हणजे काय, समहक्क भागाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 आहे, अल्पकालीन वित्तपुरवठा म्हणजे काय आणि अल्पकालीन वित्तपुरवठ्याचे विविध स्रोत स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 6 टिपाले आहे, कोणत्याही 2 टिपाल्या याच्या 6 मार्काला 1 टिप आहे, 2 टिपा सॉल्व्ह केला तर 12 मार्क्स त्याच्यासाठी होतील. बघा, पहिली टिप आहे पैशाचे भविष्यकालीन मूल्य, दुसरी टिप आहे भांडवलीकरण, तिसरी टिप होती कर्ज रोखे आणि चौथी टिप होती खेळते भांडवल. या पद्धतीचे 4 शॉर्ट नोट्स विचारलेल्या होत्या. त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे परीक्षेचं स्वरूप आपण बघितलेलं आहे. सेम परीक्षेचा पॅटर्न कदाचित आगामी परीक्षेत असेल, फक्त याच्यातून प्रश्न हे बदललेले असणार आहे. आता आपण बघूया पुढचा महत्त्वाचा सब्जेक्ट, तो म्हणजे 322 रिसर्च मेथोडॉलॉजी फॉर बिझनेस. विद्यार्थी मित्रांनो 322 रिसर्च मेथोडॉलॉजी आणि रिसर्च मेथोडॉलॉजी फॉर बिझनेस हा सब्जेक्ट देखील तुम्हाला मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमधून तुम्हाला बघायला भेटणार आहे. यासाठी तुम्हाला एकूण मार्क 60 आहे आणि टाईम ड्युरेशन 3 तासाचा अवेलेबल असतो. यामध्ये सुद्धा सेम इन्स्ट्रक्शन आहे की क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 6 हा तुम्हाला कंपल्सरी सॉल्व करायचा आहे आणि रिमेनिंग जे क्वेश्चन्स आहे क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th यापैकी कोणतेही 3 प्रश्न सॉल्व करायचे आहे. क्वेश्चन नंबर 1 हा MCQ टाईप आहे, ज्यामध्ये तुम्हाला 8 MCQ विचारले जातील. त्यातून फक्त किती MCQ सॉल्व करायचे आहे, 6 सॉल्व करायचे आहे. 8च्या 8 जरी प्रश्न सॉल्व केले तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 हा तुमचा चॅप्टर नंबर 1 वर आधारित आहे, ज्यामध्ये तुम्हाला डिफाईन द टर्म ऑफ रिसर्च, एक्सप्लेन द ऑब्जेक्टिव्ह सिग्निफिकन्स ऑफ रिसर्च अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. कदाचित येणाऱ्या पुढच्या एक्झाममध्ये म्हणजे विंटर एक्झाम 2022 मध्ये यावर आधारित कोणता प्रश्न असू शकतो की प्रोसेस ऑफ रिसर्च, ओके, सिस्टमॅटिक प्रोसेस ऑफ रिसर्च असा सुद्धा प्रश्न असू शकतो, किंवा संशोधनातील विविध टप्पे किंवा कशा पद्धतीने 1 by 1 स्टेप्स वगैरे घेतल्या जातात ते तुम्हाला विचारलं जाण्याची शक्यता आहे. क्वेश्चन नंबर 3 हा चॅप्टर नंबर 2 वर आधारित असतो, ज्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की व्हॉट इज रिसर्च डिझाईन, एक्सप्लेन द डिटेल स्टेप्स इन रिसर्च डिझाईन. याला और कदाचित तुम्हाला प्रश्न असू शकतो की एक्सप्लेन द गुड फीचर्स ऑफ गुड रिसर्च डिझाईन, ओके, किंवा फीचर्स ऑफ ए गुड रिसर्च डिझाईन असा म्हणून सुद्धा प्रश्न असू शकतो. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4 हा चॅप्टर नंबर 3 वर आहे की व्हॉट इज प्रायमरी डेटा, एक्सप्लेन द मेथड्स ऑफ प्रायमरी डेटा. यावर आधारित कदाचित येणाऱ्या पुढच्या एक्झाममध्ये प्रश्न कोणता असू शकतो, व्हॉट इज सेकंडरी डेटा अँड एक्सप्लेन द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ सेकंडरी डेटा असा पण प्रश्न कदाचित पुढे असू शकतो. नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 5, एक्सप्लेन इन डिटेल स्ट्रक्चर ऑफ रिसर्च रिपोर्ट. ओके, सो या पद्धतीने ब्रॉड क्वेश्चन्स तुम्हाला 4 विचारलेले आहे, त्यापैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहे. म्हणजे 14 त्रिक 42 मार्क्स तुम्हाला होणार आहे. 1 नंबर क्वेश्चनला 6 मार्क, 42 आणि 6 48 मार्क्स होतील आणि क्वेश्चन नंबर 6ला 12 मार्क्स आहे. म्हणजे 48 आणि 12 60 मार्कासाठीची ही प्रश्नपत्रिका आहे. याच्यामध्ये शॉर्ट नोट्स तुम्हाला 4 पैकी 2 लिहायच्या आहे. एका शॉर्ट नोट्ससाठी 6 मार्क्स आहे. 2 यांची उत्तरं लिहिली तर 12 पैकी मार्क्स तुम्हाला भेटू शकतात. शॉर्ट नोट्समध्ये टाईप्स ऑफ रिसर्च विचारलेले आहे, रिसर्च प्रॉब्लेम दिलेले आहे, प्रोसेसिंग ऑफ डेटा दिलेला आहे आणि बिबिओग्राफी दिलेला आहे. याला और काही आणखीन प्रश्न कोणते असू शकतात, सॅम्पलिंग मेथड, ओके, त्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी आणि नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड असतात, त्या पण तुम्हाला डीपमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणजेच ब्रॉड क्वेश्चन विचारला जाण्याची शक्यता आहे. किंवा प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा याच्यातला डिफरन्स, सेकंडरी डेटाचे सोर्सेस कोणकोणते आहे हा पण प्रश्न तुम्ही निश्चित करून ठेवायला हवा. ओके, सो या पद्धतीने तुम्हाला मी इंग्लिश प्रश्नपत्रिका शो केली. मराठी प्रश्नपत्रिका तुम्ही सेम बघू शकता. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला पहिला प्रश्न जो काही दिलेला आहे तो की दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा, कोणत्याही 6 प्रश्नांची उत्तरं लिहा, अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न दिलेला आहे. एकूण 8 पैकी 6 लिहायचे आहे. तुम्ही 8च्या 8ही प्रश्नांची उत्तरं लिहू शकता.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 होता संशोधन म्हणजे काय, संशोधनाची उद्दिष्टे आणि महत्त्व स्पष्ट करा. 14 मार्कासाठीचा हा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 3 होता संशोधन आराखडा म्हणजे काय आणि संशोधन आराखडाच्या पायऱ्या सविस्तर स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 4 होता माहिती, प्राथमिक माहिती म्हणजे काय, प्राथमिक माहिती गोळा करण्याच्या पद्धती स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 5 संशोधन अहवालाचा आराखडा सविस्तर स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 6 होता टिपा लिहा कोणत्याही 2. 12 मार्कासाठी. पहिली टीप होती संशोधनाचे प्रकार, दुसरी टीप होती संशोधन समस्या, तिसरी टीप होती माहिती प्रक्रियाकरण आणि चौथी टीप होती संदर्भ ग्रंथ सूची. सो या पद्धतीने तुम्हाला प्रश्नपत्रिका विचारलेली होती. यापुढे आपण प्रश्नपत्रिका बघणार आहोत 327 कॉस्ट ऑडिट. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आहे क्वेश्चन पेपर 327 कॉस्ट ऑडिट. ज्यांचा ॲडव्हान्स कॉस्ट ऑडिटिंग अँड कॉस्ट सिस्टीम हा ग्रुप आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रश्नपत्रिका महत्त्वाची आहे. यामध्ये टोटल 60 मार्कासाठी प्रश्नपत्रिका होती आणि टाईम ड्युरेशन 3 तासाचा होता. यामध्ये बघा क्वेश्चन नंबर 1 जो काही होता तो होता फिल इन दी ब्लँक्स. काही इन्स्ट्रक्शन महत्त्वाचे होते की क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 6 हा कंपल्सरी सॉल्व करायचा आहे आणि रिमेनिंग क्वेश्चनमधले कोणतेही 4 प्रश्नांची उत्तरं, जे 4 प्रश्न दिलेले आहेत तर कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. एका प्रश्नासाठी 14 मार्क्स आहे. तर प्रश्न क्रमांक पहिला हा 6 मार्कासाठी आहे. त्याच्यामध्ये टोटल तुम्हाला 8 MCQ दिल्या जातील. म्हणजेच प्रत्येक चॅप्टरवरती 2 MCQ आहे. 4 MCQ म्हणजे 4 चॅप्टरवरती 4 दुने 8 MCQ विचारलेले असतील. तर त्यामध्ये टोटल 8 पैकी 6 सॉल्व करायचे आहे. तुम्ही सगळ्याच्या सगळ्या जरी सॉल्व केल्या तरी काही प्रॉब्लेम असणार नाही. ओके, सो ही प्रश्नपत्रिका फक्त आणि फक्त इंग्लिशमधून असणार आहे, मराठीतून असणार नाही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 जो विचारलेला आहे तो चॅप्टर नंबर 1 वर आधारित आहे. तो म्हणजे की एक्सप्लेन द टर्म ऑफ कॉस्ट ऑडिट, स्टेट द ॲडव्हान्टेजेस अँड लिमिटेशन ऑफ कॉस्ट ऑडिट. एकदम सिंपल प्रश्नपत्रिका विचारलेली होती. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अभ्यास डीपमध्ये करा, कारण MCOM पार्टला आहात तुम्ही. यामध्ये तुमचं एक्सप्लेनेशन हे जास्त असायला हवं. इथे तुम्हाला 14 मार्कासाठी किमान एक 5 ते 6 पेजेसपेक्षा जास्त उत्तर तुमचं असणं अपेक्षित आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 हा तुमचा चॅप्टर नंबर 2 वर आधारित आहे, ज्यामध्ये डिफाईन द टर्म ऑफ कॉस्ट ऑडिटर, एक्सप्लेन द ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कॉस्ट ऑडिटर हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 हा चॅप्टर नंबर 3 वर आहे, ज्यामध्ये व्हॉट इज कॉस्ट ऑडिट प्रोग्राम, स्टेट द नीड फॉर प्रिपरेशन ऑफ कॉस्ट ऑडिट प्रोग्राम असा प्रश्न होता. तर क्वेश्चन नंबर 5 हा चॅप्टर नंबर 4 वर आहे. तो व्हॉट इज कॉस्ट ऑडिट रिपोर्ट, एक्सप्लेन ब्रीफ द स्पेशल फीचर्स ऑफ कॉस्ट ऑडिट रिपोर्ट सांगितलेला आहे. यामध्ये तुम्हाला 4 पैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं इथे सॉल्व करायची आहेत. क्वेश्चन नंबर 6 आहे राईट शॉर्ट नोट एनी टू, 12 मार्कासाठी आहे. एका शॉर्ट नोट्सला 6 मार्क आहे. 2 इंची उत्तर लिहिली तर 12 पैकी मार्क्स तुम्हाला भेटू शकतात. पहिली शॉर्ट नोट्स होती स्टॅच्युटरी कॉस्ट ऑडिट. त्यानंतर सेकंड आहे क्वालिफिकेशन ऑफ कॉस्ट ऑडिटर. त्याच्यानंतर C आहे की कॉस्ट ऑडिट प्लॅन. त्यानंतर D होती कॉस्ट ऑडिट रिपोर्ट. ओके, सो या पद्धतीने तुम्हाला प्रश्नपत्रिका होती. आगामी परीक्षेत तुम्हाला कोणकोणते प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे, जसं की 2 नंबर चॅप्टरवर तुम्हाला कॉस्ट ऑडिटरची इथे तुम्हाला ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटी विचारली. कदाचित तुम्हाला अपॉइंटमेंट आणि डिसअपॉइंटमेंट किंवा क्वालिफिकेशन आणि डिस्क्वालिफिकेशन हा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर राईट ड्युटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी हा पण प्रश्न ऑलरेडी विचारलेलाच होता, म्हणून आता क्वालिफिकेशन आणि डिस्क्वालिफिकेशनवर जास्त कॉन्सन्ट्रेशन करा. म्हणजे हा चॅप्टर तसा छोटाच आहे पण बघून ठेवा. नंतर चॅप्टर नंबर 3 वर आधारित कोणता प्रश्न विचारण्याची शक्यता आहे, एक्झिक्युशन ऑफ कॉस्ट ऑडिट रिपोर्ट. ओके, किंवा कॉस्ट ऑडिट प्रोग्राम म्हणजे कशा पद्धतीने तुमचा कॉस्ट ऑडिट प्रोग्रामचं एक्झिक्युशन होतं त्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न आहे. किंवा येतं ऑडिट नोटबुक म्हणून पण प्रश्न आहे, वर्किंग पेपर म्हणून पण आहे, म्हणजे ऑडिट वर्किंग पेपर या पद्धतीची देखील शॉर्ट नोट्स तुम्हाला विचारण्याची शक्यता आहे. कॉस्ट ऑडिट हा तर कंपल्सरी करून ठेवा. त्याचं इंट्रोडक्शन, मिनिंग, डेफिनेशन तो भाग पण बघून ठेवा. कॉस्ट ऑडिटरचं पण इंट्रोडक्शन, मिनिंग, डेफिनेशन पार्ट असायला हवं. कॉस्ट ऑडिट प्रोग्राम त्याचं देखील इंट्रोडक्शन, मिनिंग, डेफिनेशन तुम्ही पार्ट करून ठेवायला हवं. कदाचित तुम्हाला कंटेन इन ऑडिट रिपोर्ट, कॉस्ट ऑडिट रिपोर्ट हा पण प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. ओके, सो या पद्धतीने तुम्हाला जी क्वेश्चन पेपर होती जी होती की 327 ती फक्त आणि फक्त इंग्लिशमध्ये अवेलेबल होती.
ओके, आता शेवटची क्वेश्चन पेपर बघणार आहे 328. ते आहे मॅनेजमेंट ऑडिट. बघा, कॉस्ट ऑडिटला कुठेही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नव्हते, तसेच मॅनेजमेंट ऑडिटला देखील कुठेही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारलेले नव्हते. ओके, विद्यार्थी मित्रांनो, मॅनेजमेंट ऑडिट हा 328 नंबरचा सब्जेक्ट आहे. यासाठी देखील 60 मार्क आहे आणि 3 तासाचा टाईम ड्युरेशन असणार आहे. आणि ही प्रश्नपत्रिका ती देखील फक्त आणि फक्त इंग्लिश मीडियमची असणार आहे. यासाठी सुद्धा एकूण 6 प्रश्न दिलेले जातील. त्यातील क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 6 हा टोटली तुमचा कशावर आधारित असणार आहे, तर कंपल्सरीवर असणार आहे. म्हणजे तो प्रश्न तुम्हाला सॉल्वच करायचा आहे, त्याला काही ऑप्शनल दिलेले नाही आहे. प्रश्न क्रमांक 1 हा फिल इन दी ब्लँक्स म्हणजेच MCQ असणार आहे, ज्यामध्ये 8 पैकी कोणत्याही 6 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायला सांगितलेली होती. ओके, सो फिल इन दी ब्लँक्स ही तुम्हाला प्रत्येक एका चॅप्टरवरती 2 MCQ होते, तसेच 4 चॅप्टर आहे म्हणून तुम्हाला 8 MCQ इथे दिलेले आहे. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 जो काही दिलेला होता तो आहे की डिफाईन द टर्म ऑफ मॅनेजमेंट ऑडिट, डिफरन्शियल बिटवीन फायनान्शियल ऑडिट अँड मॅनेजमेंट ऑडिट, असा 14 मार्कासाठीचा हा प्रश्न विचारलेला होता. क्वेश्चन नंबर 3 आहे एक्सप्लेन द डिटेल्स प्रिलिमिनरीज ऑफ मॅनेजमेंट ऑडिट. ओके, तो पण चॅप्टर नंबर 2 होता, त्यासाठी 14 मार्क तुम्हाला अलोकेट केलेले होते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 एक्सप्लेन द डिटेल इव्हॅल्युएशन ऑफ कॉर्पोरेट कल्चर, त्यासाठी देखील 14 मार्क हे दिलेले होते. तर क्वेश्चन नंबर 5 हा चॅप्टर नंबर 4 होता. त्यामध्ये तुम्हाला व्हॉट इज ऑपरेशनल ऑडिट, स्टेट इट्स ऑब्जेक्टिव्ह अँड प्लॅन फॉर ऑपरेशनल ऑडिट, या पद्धतीने ब्रॉड क्वेश्चन तुम्हाला विचारलेला होता. तर क्वेश्चन नंबर 6 होता तुम्हाला की राईट शॉर्ट नोट्स एनी 2 आउट ऑफ 4. ओके, एका शॉर्ट नोटसाठी 6 मार्क, 2 इंची उत्तर लिहिली तर 12 मार्क्स तुम्हाला भेटून जातील. पहिली शॉर्ट नोट्स होती रिलेशनशिप बिटवीन कॉस्ट ऑडिट अँड मॅनेजमेंट ऑडिट, म्हणजेच थोडक्यात तुम्हाला डिफरन्स तुम्हाला इथे मेन्शन करण्यासारखाच होता, जो क्वेश्चन नंबर 1 मध्ये विचारलेला होता की डिफरन्स बिटवीन फायनान्शियल ऑडिट अँड मॅनेजमेंट ऑडिट. तसंच इथे कॉस्ट ऑडिट आणि मॅनेजमेंट ऑडिट यांचं रिलेशनशिप काय आहे ती इथे विचारलेली आहे. सेकंड प्रश्न होता की मॅनेजमेंट ऑडिट प्रोग्राम, एक मिनिट हा. यानंतर बी ऑप्शन होता शॉर्ट नोट्समध्ये मॅनेजमेंट ऑडिट प्रोग्राम. त्यानंतर सी ऑप्शन होता सोशल कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस, तर डी होता इम्पॅक्ट ऑफ कॉर्पोरेट इमेज ऑन बिझनेस. सो या पद्धतीने तुम्हाला सगळ्या क्वेश्चन पेपर कशा स्वरूपाच्या होत्या ह्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. बाकीचे जे स्पेशलायझेशनचे ग्रुप आहे त्याच्या क्वेश्चन पेपर लवकरच ॲड केल्या जातील. आमच्या महाविद्यालयात कॉस्टिंग स्पेशलायझेशन आहे म्हणून कॉस्टिंगच्या जे काही क्वेश्चन पेपर अवेलेबल होत्या त्या मी तुमच्यापर्यंत पोच केलेल्या आहे. बाकीच्या क्वेश्चन्स पेपर देखील लवकरच ॲड केल्या जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ही व्हिडिओ आवडल्यास आपण हिला लाईक करा, शेअर करा आणि अद्याप जर का आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. तर अधिक माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण MCOM पार्ट 2 सेमिस्टर 4 मधील बाकी सब्जेक्टच्या क्वेश्चन्स पेपर देखील बघणार आहोत. आणि MCOM पार्ट 1 सेमिस्टर 1 आणि 2च्या व्हिडिओ ऑलरेडी ग्रुपला ॲड केलेल्या आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये शेअर केलेल्या आहे. तुम्ही त्या निश्चित बघा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर पुन्हा भेटू नवीन माहितीसह. तोपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.